Hello student, now I am with next application of resonance effect because till now we are completed stability of carbocation, stability of carbanion and later on the stability of resonating structure. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे today I am going to discussing with you the next application of resonating structure, that is fourth application. That application is called as the aromaticity. Very interesting, very interesting. Before going to discussing the aromaticity, just I will ask you, I will say you one and very important things. No doubt in your examination one question asked from this phenomenon, because aromaticity is a very important concept in organic chemistry. Because we people say that those compound which one is aromatic, that one is more and more stable. So what is the condition of aromatic? Then with aromatic we have some counter aromatic, that one is called the anti-aromatic, and some non-aromatic also. First I will give you some rules required to you for the aromaticity. Why I am discussing this point in the application of resonance? Because the condition required to discuss the aromaticity, that same condition is in the resonance. जे मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या तेच कंडिशन इथे लागतील. बघा, तुम्हाला आपल्या केमिस्ट्रीमध्ये तीन प्रकारचे कंपाउंड असतात, तीन प्रकारचे. द फर्स्ट कंपाउंड इज कॉल्ड ॲज द अरोमॅटिक कंपाउंड. सेकंड कंपाउंड इज कॉल्ड ॲज द अँटी अरोमॅटिक कंपाउंड. दोन्ही तुमचं एकदाच झालं पाहिजे, अँटी अरोमॅटिक कंपाउंड. बिकॉज if they ask you the question whether the given compound is aromatic or anti-aromatic, therefore you must know what is anti-aromaticity, that is anti-aromatic compound. And the third case which I am discussing with you, that a compound is called as the non-aromatic compound. Non-aromatic is not important, but you must know. आता बघा, so which one is the first rule required to decide the aromatic, anti-aromatic and non-aromatic? The first rule, the compound is a must be cyclic and प्लॅनर. ऑब्वियसली आता मला सांगा, तुम्हाला कंपाऊंड सायक्लिक प्लॅनर आहे का नाही हे तुम्हाला डोळ्याला बघल्यावर कळेल ना, दिसतं ना स्ट्रक्चर तुम्हाला. इफ द कंपाऊंड इज सायक्लिक, अँड हाऊ टू आयडेंटिफाय वेदर द गिवन स्ट्रक्चर इज प्लॅनर ऑर नॉट? जस्ट यू सी दॅट स्ट्रक्चर सॅटिस्फाय फुल कंडिशन ऑफ रेझोनन्स. म्हणजे याचा अर्थ काय, मी याचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड, आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड, आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड. दिस कंपाऊंड इज सायक्लिक ॲज वेल एज प्लॅनर. आता हा सायक्लिक आहे का नाही मला सांगायची काय गरज आहे? बघितलं कळतं ना तुम्हाला हा सायक्लिक आहे. इट इज प्लॅनर ऑर नॉट, हाऊ वी डिसाइड? यू सी डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल, फुल रेझोनन्स. म्हणजे जर त्याच्यात फुल रेझोनन्स असेल तरच त्याच्यामध्ये प्लॅनरिटी येते. एक्सेप्शनली काही कंपाऊंड आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगतो, जे रेझोनन्स असून सुद्धा प्लॅनरिटी लॉस करतात, दॅट इज एक्सेप्शन. पण जेव्हा फुल प्लॅनरिटी असते तेव्हा, फुल रेझोनन्स असतं तेव्हा तो कंपाऊंड प्लॅनर असतो. दुसरं एक्झाम्पल, समजा मी जर तुम्हाला म्हणलं सपोज फॉर एक्झाम्पल आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड. समजा मी तुम्हाला म्हणलं आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड, आणि समजा मी तुम्हाला म्हणलं आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड. आय हॅव 3 कंपाऊंड प्लस पॉझिटिव्ह सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल पॉझिटिव्ह, फुल रेझोनन्स. येस. निगेटिव्ह सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल निगेटिव्ह, फुल रेझोनन्स. डबल सिंगल डबल डबल सिंगल सिंगल डबल, नो फुल रेझोनन्स. बघा, डबल सिंगल डबल डबल त्यानंतर सिंगल सिंगल, नो फुल रेझोनन्स. दिस इज नॉन प्लॅनर. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे सायक्लिक कंपाऊंडमध्ये जर फुल रेझोनन्स असेल देन अँड दॅट टाइम वी मेंटेन द प्लॅनरिटी, अदरवाईज नो. आता तुम्हाला कळलं, मला सांगण्याची गरज नाही. म्हणून ॲरोमॅटिकला सायक्लिक प्लॅनर असला पाहिजे. अँटी ॲरोमॅटिकला सुद्धा कंपाऊंड हा तुमचा सायक्लिक अँड प्लॅनरच असला पाहिजे, विषयच नाही. आणि नॉन ॲरोमॅटिकला जर नॉन प्लॅनर असेल तरच तो नॉन ॲरोमॅटिक असतो. नॉन प्लॅनर, मला सांगा मग नॉन प्लॅनर कधी कधी काय होते, जर लक्षात आलं तुमच्या आता, म्हणजे इफ यू वॉन्ट टू डिस्कस द ॲरोमॅटिसिटी ऑर अँटी ॲरोमॅटिक ऑर नॉन ॲरोमॅटिक, फॉर ॲरोमॅटिक द फर्स्ट रूल कंपाऊंड इज मस्ट बी सायक्लिक अँड प्लॅनर. हिअर ऑल्सो सायक्लिक अँड प्लॅनर, बट हिअर नॉन प्लॅनर. इथं संपलं आता, नॉन ॲरोमॅटिक नॉन प्लॅनर, आता इथे काहीच नाही. आता दुसरा रूल काय बघा, आता विच वन इज द सेकंड रूल ऑफ दिस? डिलोकलायझेशन मस्ट बी प्रेझेंट. डिलोकलायझेशन मस्ट बी प्रेझेंट, ऑब्वियसली ना. जसं इथं डिलोकलायझेशन लागतं तसं इथं पण डिलोकलायझेशन लागतं. इथं पण तुम्हाला डिलोकलायझेशन मस्ट बी प्रेझेंट, इथं पण तुम्हाला डिलोकलायझेशन लागेल.
डिलोकलायझेशन मस्ट बी प्रेझेंट. इथं तुम्हाला तो विषय नाही. आता डिलोकलायझेशन म्हणजे काय? अरे प्रश्नच नाही ना. दॅट इज रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ पाय इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ऑर्बिटल टू अनदर ऑर्बिटल, त्याला डिलोकलायझेशन म्हणतात. आताच बघितलं की आपण. आता समजा उदाहरणामध्ये हा बेन्झिन आहे, हा बेन्झिन आहे, हा बेन्झिन आहे. मला सांगा हे इथं आलं, हे इथं आलं, हे इथं आलं ना. दिस इज कॉल्ड डिलोकलायझेशन. म्हणजे एकतर स्ट्रक्चर सायक्लिक असलं पाहिजे किंवा प्लॅनर असलं पाहिजे किंवा डिलोकलायझेशन असलं पाहिजे. Now, what is the condition of delocalization? The condition of delocalization is same like resonance. First condition double, single, double. Second condition positive, single, double. Third condition negative, single, double. Fourth condition lone pair, single, double. Fifth condition radical, single, double and so on. बस. आणि जर अशा कंडिशन असतील तरच त्या मॉलिक्यूलमध्ये डिलोकलायझेशन असतं, अदरवाईज नाही. मग दोघांमध्ये सेम सिच्युएशन आहे. आता कसं झालं? आता याच्यानंतर द नेक्स्ट रूल डिस्टिंग्विश एरोमॅटिक फ्रॉम अँटी एरोमॅटिक. हाऊ? आता नेक्स्ट रूल आहे आफ्टर द डिलोकलायझेशन. बघा आता थर्ड रूल काय? डिलोकलायझेशन. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. डिलोकलायझेशन डिक्रीज. डिलोकलायझेशन डिक्रीज द एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा म्हणजे कंपाऊंड जर एरोमॅटिक असेल त्याच्या डिलोकलायझेशनमुळे त्या मॉलिक्यूलची एनर्जी कमी होती म्हणून स्टॅबिलिटी वाढती. विषय संपला. Means what is the meaning of delocalization? Decrease the energy of molecule due to delocalization because it have some quantum mechanical aspects. आता तो quantum mechanical aspects तुम्हाला गरज नाही, पण बघा म्हणजे ज्याच्या डिलोकलायझेशनमुळे मॉलिक्यूलची एनर्जी कमी होती ते एरोमॅटिक असतात. आणि इथं काय होतं मला सांगा प्रथम. अँटी एरोमॅटिकमध्ये काय होतं? अँटी एरोमॅटिकमध्ये काय होतं? व्हॉट हॅपन इन द अँटी एरोमॅटिक? डिलोकलायझेशन. सी व्हॉट हॅपन इन द अँटी एरोमॅटिक? डिलोकलायझेशन डिक्रीज नाही, डिक्रीज नाही, इन्क्रीज द एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. बघा डिलोकलायझेशन इन्क्रीज द एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. मग आता बाळांनो मला सांगा, साधा कन्सेप्ट आहे ना. याच्या डिलोकलायझेशनमुळे जर त्या मॉलिक्यूलची एनर्जी वाढत असेल तर स्टॅबिलिटी कमी होईल ना. प्रश्नच नाही ना. म्हणून एरोमॅटिक इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन अँटी एरोमॅटिक. सो दिस इज द व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी बिग कन्सेप्ट रिलेटेड विथ यू, रिक्वायर्ड टू यू. आता बाळांनो हे तर तुम्हाला आता क्वांटिटेटिव्ह रूल आहे तो म्हणजे चौथा कोणता? This molecule must be satisfy Huckel rule. Huckel rule. What is mean of Huckel rule? Huckel rule आहे 4n+2 एवढे त्या मॉलिक्यूलमध्ये असले पाहिजे पाय इलेक्ट्रॉन. वाचताना नीट वाचा. 4n+2 एवढे पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे. आणि जर एवढे पाय इलेक्ट्रॉन असतील तरच तो एरोमॅटिक आहे. नीट आहे बघा. 4n+2 एवढे पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झालं? जर तुम्हाला वाटलं n ची किंमत काढावं, n इज इक्वल टू पाय मायनस 2/4 आणि n ची किंमत ती तुमची असली पाहिजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. म्हणजे 4n+2 एवढे पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे. मला सांगा n ची किंमत जर 0 असेल, कळलं मी काय तुम्हाला? n ची किंमत 0 कधी येईल? जर त्या मॉलिक्यूलमध्ये 2 पाय इलेक्ट्रॉन असतील तर ना. लक्षात आलं नाही तुमच्या? कळलं का तुम्हाला? इंटिजर नंबर आला पाहिजे n चा. जसं इथं 4n+2 पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे तसा इथला हकेल रूल काय? इथला हकेल रूल काय? या मॉलिक्यूलमध्ये 4n एवढेच पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे. कळलं नाही तुम्हाला? मग पुन्हा n ची किंमत काय? π/4. मग याचं सुद्धा n कसं असलं पाहिजे? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. मग बाळांनो n ची किंमत जर तुम्हाला 0 पाहिजे असेल तर किती पाय इलेक्ट्रॉन लागतात? 2. 1 पाहिजे असेल तर 6 - 2 4. इथे किती लागतात? 6. इथे किती? 10, नंतर 14, नंतर 18, 22 अँड सो ऑन. मग इथे किती लागतात? 4, नंतर किती? 8, नंतर किती? 12, नंतर किती? 16. याच्यामधला आकडा इथे येईल तुम्हाला अँड सो ऑन. मग बाळांनो ज्याच्या डिलोकलायझेशनमध्ये, नाव आय एम गिवन टू यू व्हेरी ब्युटिफुल स्टेटमेंट. लिसन, व्हेरी ब्युटिफुल स्टेटमेंट. विच ज्याच्या डिलोकलायझेशनमध्ये एवढे पाय इलेक्ट्रॉन असतात, मग ते कोणते इलेक्ट्रॉन असो, पाय इलेक्ट्रॉन असो, लोन पेअर असो का निगेटिव्हचे असो, बस. पण डिलोकलायझेशनमध्ये जर एवढे इलेक्ट्रॉन असतील डिलोकलायझेशनमध्ये, यू डोंट फॉरगेट दिस व्हेरी इम्पॉर्टंट. डिलोकलायझेशनमध्ये राईट, 2 पाय इलेक्ट्रॉन, 6 पाय इलेक्ट्रॉन, 10 पाय इलेक्ट्रॉन, 14, देन द कंपाऊंड इज एरोमॅटिक. अदरवाईज डिलोकलायझेशनमध्ये 4, 8, 12, 6, देन द कंपाऊंड इज अँटी एरोमॅटिक. आणि एवढं सगळं असून जर तो नॉन प्लॅनर असेल तर नॉन एरोमॅटिक. बस. बघा कुठलीच गोष्ट तुम्हाला वाचण्याची गरज नाही, सगळं तुमच्या तोंडपाठ असलं पाहिजे. विचार द रूल रिक्वायर्ड टू यू. मी तुम्हाला खूप स्मार्ट रूल दिले, तुम्हाला लई ताणच घ्यायची गरज नाही. द रूल रिक्वायर्ड टू डिसाइड द एरोमॅटिसिटी द कंपाऊंड इज मस्ट बी सायक्लिक अँड प्लॅनर.
delocalization must be present. Delocalization decrease the energy of molecule, and whenever delocalization decrease the energy of molecule, then the compound is aromatic, and it must be obey the Huckel rule, that is 4n plus 2 pi electron. एवढे pi electron असले पाहिजे, नाही तर फॉर्म्युला बघसाल तुम्ही 4n plus 2 into pi, एवढे pi electron असले पाहिजे. साधा लॉजिक आहे ना. 4n plus 2 n ची किंमत जर समजा 0 असेल तर 2 pi electron झाली, n 4 into 0 4, नंतर 1 असेल तर 6 pi electron, 2 असेल तर 4 2 जा 8, 8 plus 2 10 pi electron and so on. बस. आता एवढ्या सगळ्या रूलवरनं तुम्हाला रूल वहीमध्ये लिहून घ्या, समोर ठेवा रूल तुमच्या. मी ॲप्लिकेशन घेत असताना याचे एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला, आता समोर ठेवा बघा, काही घाबरायचं नाही. तुम्हाला सहज सांगता येते वेदर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक ऑर नॉट, सहज एका मिनिटाच्या आत, काही घाबरायची गरज नाही. आता बाळांनो, जर आपण समजायच्या एक्झाम्पलचा विचार केला, इफ वी कन्सिडर, इफ यू गोइंग टू डिस्कसिंग द एक्झाम्पल ऑफ दिस. आता मी तुम्हाला एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बोलतो बघा. आता ते एक्झाम्पल कोणतं आहे, ते एक्झाम्पल कसं आहे. आता एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर एक्झाम्पल इज लाईक दिस. तुम्ही सगळ्यांनी बोर्डाकडे नीट बघा. याचं पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो. पहिलं एक्झाम्पल माय क्वेश्चन इज दिस. सपोज आय हॅव, दिस इज अ बेन्झीन. नाव माय बघा, कंपाऊंड सायक्लिक आहे, ऑब्वियसली आहे. प्लॅनर आहे का नाही बघा, डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल, म्हणजे सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, बरोबर. मग बाळांनो, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो एक्झाम्पलमध्ये, सायक्लिक नंतर काय प्लॅनर. समजा सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, आणि किती पाय इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशनमध्ये आहे. मग तुम्ही मला सांगा वेदर दिस इज ॲरोमॅटिक ऑर अँटी ॲरोमॅटिक ऑर नॉन ॲरोमॅटिक, ते नंतर बघू. आता बेन्झीन सायक्लिक आहे, येस ऑफकोर्स. प्लॅनर आहे, येस ऑफकोर्स. मग हाऊ मेनी पाय इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन डिलोकलायझेशन, किती पाय बॉन्ड, 1 2 3, 3 पाय बॉन्ड म्हणजे किती पाय इलेक्ट्रॉन, 6 पाय इलेक्ट्रॉन, म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन. मग 6 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे कंपाऊंड काय झाला, ॲरोमॅटिक. ऑफकोर्स इट इज ॲरोमॅटिक. कळालं तुम्हाला का ॲरोमॅटिक झाला का, तर 6 पाय इलेक्ट्रॉन जर असतील तर फॉर्म्युला काय, n इज इक्वल टू पाय मायनस 2/4. हा फॉर्म्युला ॲरोमॅटिकचा बघितलं की आताच आपण. मग n इज इक्वल टू पायची किंमत किती आहे, 6 मायनस 2/4, देअरफॉर n इज इक्वल टू 1, आणि ते इंटिजर आलं पाहिजे. 1 2 3 4 1 आलं, ॲरोमॅटिक. कळालं नाही, 1.5 जमत नाही, 1 2 3 अँड सो ऑन असं इंटिजर आलं पाहिजे, म्हणजे हा कंपाऊंड झाला ॲरोमॅटिक. आता बाळांनो, मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल घेतो. नाव आय एम गिवन टू यू द सेकंड एक्झाम्पल. बघा सेकंड एक्झाम्पल काय. सपोज आय हॅव दिस टाईप ऑफ कंपाऊंड. समजा हा कंपाऊंड आपल्याकडे आहे. दिस कंपाऊंड इज कॉल्ड लाईक द नॅफ्थॅलिन. कळलं तुम्हाला, हा नॅफ्थॅलिन तुमच्याकडे आहे. आता नॅफ्थॅलिन तुमचा सायक्लिक आहे, नॅफ्थॅलिन तुमचा प्लॅनर आहे. आता नॅफ्थॅलिनमध्ये एकूण किती पाय इलेक्ट्रॉन बघा, 1 2 3 4 5, म्हणजे प्लॅनर कसं, डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल, येस. मग एकूण किती पाय इलेक्ट्रॉन आहेत, एकूण 10 पाय इलेक्ट्रॉन आहेत. मग 10 म्हणल्याच्या नंतर फॉर्म्युला बघा, पाय मायनस 2/4, 10 मायनस 2/4 8/4 2, म्हणजे याचा अर्थ कंपाऊंड इज व्हॉट, कंपाऊंड इज ॲरोमॅटिक. करेक्ट. समजा मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल आय हॅव दिस एक्झाम्पल. दिस इज बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झिनॉइड, वाय दिस इज बेन्झिनॉइड, बिकॉज ॲरोमॅटिक कंपाऊंड कंटेन ॲटलिस्ट 1 बेन्झिन रिंग, अशाला म्हणतात बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. आणि जर ॲरोमॅटिक आहे पण बेन्झिन रिंग नाही, त्याला म्हणायचं नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. ते काही विषय नाही तो, इट इज व्हेरी सिम्पल. आता बघा, सायक्लिक आहे, डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल, प्लॅनर पण आहे, पण 2च पाय बॉन्ड असल्यामुळे किती पाय इलेक्ट्रॉन आहेत, 4 पाय इलेक्ट्रॉन. करेक्ट. 2 + 2 4 पाय इलेक्ट्रॉन. मग कंपाऊंड ॲरोमॅटिक होईल का बाळांनो, 4 पाय म्हणजे कंपाऊंड काय, ॲरोमॅटिक का अँटी ॲरोमॅटिक. अरे अँटी ॲरोमॅटिक ना, का तर 4 हा अँटी ॲरोमॅटिकमध्ये आहे. ॲरोमॅटिक होण्यासाठी किती पाय इलेक्ट्रॉन लागतात, 2 च्या नंतर 6 च्या नंतर 10, 4 4 वाढव जाणार, आधी 2 ॲरोमॅटिकसाठी 2, मग नंतर 4 4 वाढव जा, 2 + 4 6 8 सॉरी 2 6 10 14 18 22 26 अँड सो ऑन. पण इथं 4 आहेत ना, मग 4 8 12 हे अँटी ॲरोमॅटिक झालं, मग कंपाऊंड इज अँटी ॲरोमॅटिक. कळलं. आता मी तुम्हाला पुढे देतो बघा. आता पुढे द नेक्स्ट स्ट्रक्चर आय एम गिवन टू यू नाव. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्ट्रक्चर. नेक्स्ट बघा. आता हा समजा मी इथे घेतला आहे प्लस,
आणि याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक स्ट्रक्चर देतो. समजा मी इथं घेतलाय तुमचा मायनस. बघा दोन स्ट्रक्चरकडे बघा, सायक्लिक दोन्ही आहेत, विशेष नाही, बोथ स्ट्रक्चर इज सायक्लिक. डिलोकलायझेशन आहे पॉझिटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल डबल, डबल सिंगल पॉझिटिव्ह. येस, कंप्लीट डिलोकलायझेशन. म्हणजे प्लॅनर आहे, निगेटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल डबल, डबल सिंगल निगेटिव्ह, दिस ऑल्सो प्लॅनर. आता मला सांगा, इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे कंप्लीट डिलोकलायझेशन आहे, पण 2 2 4च इलेक्ट्रॉन नका, तर पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन नाही. मग टोटल किती इलेक्ट्रॉन झाले? 4 पाय इलेक्ट्रॉन. पण इथं बघा, निगेटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ना बाळांनो, निगेटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ना, प्रश्नच नाही. निगेटिव्ह मीन्स इलेक्ट्रॉन रिच सेंटर, बघितलं की आपण 2 इलेक्ट्रॉन. मग हे पण 2 डिलोकलायझेशन मध्ये येतात ना, म्हणून निगेटिव्ह पण डिलोकलायझेशन मध्ये येतो, म्हणून 2 + 2 4 + 2 6. इथं 6 पाय इलेक्ट्रॉन कसे आले? 6 पाय इलेक्ट्रॉन कसे आले? 4 इलेक्ट्रॉन 2 पाय बॉन्डचे आणि 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्हचे. बस आलं लक्षात तुमच्या? कळलं तुम्हाला? म्हणजे 6 पाय कसे आले? 4 पाय इलेक्ट्रॉन फ्रॉम 2 पाय बॉन्ड, बरोबर, फ्रॉम 2 पाय बॉन्ड. आणि 2 इलेक्ट्रॉन कोणते आहेत? लोन पेअर. म्हणजेच लोन पेअर म्हणजे कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. बस, करेक्ट. मग बाळांनो, हा कंपाऊंड काय झाला? व्हॉट अबाउट दिस कंपाऊंड? दिस कंपाऊंड इज अँटी अरोमॅटिक. येस ऑर नो? दिस कंपाऊंड इज व्हॉट? अँटी अरोमॅटिक, करेक्ट. And what about this compound? What about this compound? This compound is now aromatic because it contains the 6 pi electron. बरोबर आहे का? हा 6 pi electron तो 4 pi electron. Therefore the given compound is anti-aromatic or aromatic? The given compound is aromatic. आलं का लक्षात तुमच्या? आता मी तुम्हाला आणखी बरेचसे ॲप्लिकेशन घेतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अतिशय क्लिअर होतील. तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. हे कळलं का तुम्हाला? म्हणजे अरोमॅटिक, अरोमॅटिक, अँटी अरोमॅटिक, अँटी अरोमॅटिक, अरोमॅटिक. आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी काही डिफरंट एक्झाम्पल घेतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला पुन्हा अडचणच येणार नाही. आता याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो बघा, आता याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो, सेयर बाळांनो. समजा एक नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज आय हॅव नेक्स्ट एक्झाम्पल जे असेल ते दिस टाइप ऑफ कंपाऊंड. सपोज आय हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड. तुम्हाला माहीत नसेल, दिस इज कॉल्ड सायक्लोप्रोपिलियम कॅटायन. याला सायक्लोप्रोपिलियम कॅटायन म्हणतात. आता या सायक्लोप्रोपिलियम कॅटायनमध्ये सायक्लिक आहे, पण पॉझिटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल पॉझिटिव्ह, प्लॅनर पण आहे. एकूण किती पाय इलेक्ट्रॉन आहेत? एकूण 2 पाय इलेक्ट्रॉन आहेत. देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज व्हॉट? गिवन कंपाऊंड इज व्हॉट? अरोमॅटिक. Yes or no? Of course this is aromatic, right? आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, सपोज आय हॅव हिअर निगेटिव्ह चार्ज. ऑफकोर्स द कंपाऊंड इज सायक्लिक, ऑफकोर्स द कंपाऊंड इज प्लॅनर, बट निगेटिव्ह असल्यामुळे एकूण किती पाय इलेक्ट्रॉन झाले? का तर 1 पाय बॉन्ड 1 निगेटिव्ह म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन. देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक और अँटी अरोमॅटिक. देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अँटी अरोमॅटिक. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे तुम्हाला जर वाटलं की वेदर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक और अँटी अरोमॅटिक हे डिस्कस करावं, दिस इज व्हेरी सिम्पल थिंग्स, म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक असं एक्झाम्पल घेतो, याला केमिस्ट्रीमध्ये म्हणतात सायक्लोट्रोपिलियम कॅटायन. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग कॅटायन, सपोज आय हॅव हिअर प्लस. मला सांगा, सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, पण किती पाय इलेक्ट्रॉन? पॉझिटिव्ह सिंगल डबल, पॉझिटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल डबल, डबल सिंगल डबल, 2 2 2, ओनली 6 पाय इलेक्ट्रॉन. का? तर पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन नाहीत ना, तुम्हाला माहिती आहे. पॉझिटिव्ह मीन्स नॉट इलेक्ट्रॉन, देअरफॉर दिस कंटेन दिस 6 पाय इलेक्ट्रॉन. मग 6 पाय इलेक्ट्रॉन जर असतील तर दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज द अरोमॅटिक. आलं लक्षात? आता मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो बाळांनो, व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. याला हा कोणत्या क्लासचा कंपाऊंड आहे तुम्हाला माहिती आहे? दिस इज कॉल्ड ॲज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आणि इन हेटेरोसायक्लिक मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तिथून त्या लक्षात येईल. आता मला सांगा, नायट्रोजनवर लोन पेअर आहेत, मग कंडिशन काय? लोन पेअर सिंगल डबल, डबल सिंगल डबल, डबल सिंगल लोन पेअर. लोन पेअर डिलोकलायझेशनमध्ये भाग घेतील ना, बिकॉज दॅट लोन पेअर इज इन द रेझोनन्स कंडिशन. मग एकूण म्हणजे याचा अर्थ सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, पण टोटल इलेक्ट्रॉन 2 + 2 4 + 2 6 ना, का लोन पेअर 2 पकडावं लागतील ना, बिकॉज दॅट इन्व्हॉल्व इन डिलोकलायझेशन पकडावं लागतील ना तुम्हाला. मग टोटल इलेक्ट्रॉन किती झाले तुम्हाला? 6 पाय इलेक्ट्रॉन. मग मला सांगा, देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक, म्हणून तर दिस इज कॉल्ड ॲज अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. कळलं का तुम्हाला? म्हणून या कंपाऊंडला म्हणतो आपण अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे तुम्हाला
मी काय सांगावं अपेक्षित नाही वेन एव्हर वी डिस्कस अबाउट द अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता बाळांनो असे काही बरेचसे एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की तुम्हाला जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. बघा आता मी आत्ताच एक्झाम्पल तुम्हाला अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक एक्झाम्पल दिलं होतं. आता दुसरं एक्झाम्पल देतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय, समजा मी म्हणतो तुम्हाला हा कंपाऊंड घ्या. दिस इज कॉल्ड लाईक द पिरिडीन. मागचा पायरोल होता, पायरोल, मागच्याला पायरोल म्हणतात. दिस इज पिरिडीन. इथं कोण आहे? नायट्रोजन. इथं पण लोन पेअर आहेत. बट दिस लोन पेअर नॉट इन द कंडिशन ऑफ रेझोनन्स ना. जर रेझोनन्सच्या कंडिशनमध्ये असतील तरच भाग घेतील ना. का तर लोन पेअर डबल ही कंडिशन नाही रेझोनन्स. इकडे असेल लोन पेअर सिंगल डबल, पण इकडे डबल आहे ना. दिस इज नॉट कंडिशन ऑफ रेझोनन्स. म्हणजे लोन पेअर रेझोनन्समध्ये भागच घेणार नाहीत. मग जर लोन पेअर भाग घेणार नाहीत ते पायबॉन्ड किती आहेत? 1 2 3 पायबॉन्ड म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन. मग मला सांगा सायक्लिक आहे, प्लॅनर आहे आणि किती पाय इलेक्ट्रॉन? 6 पाय इलेक्ट्रॉन. लोन पेअर भाग घेतात का? नाही. मागच्याचे घेत होते पण याचे घेतात का? नाही. मग 6 पाय इलेक्ट्रॉन म्हणल्याच्या नंतर गिवन कंपाऊंड इज व्हॉट? द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक. येस ऑर नो? देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक. आता बाळांनो मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव दिस टाईप ऑफ कंपाऊंड. समजा आपल्याकडे हा कंपाऊंड आहे आणि इथं 2 लोन पेअर असतात. त्याला म्हणतात फ्युरॅन. दिस इज कॉल्ड द फ्युरॅन. आता हा फ्युरॅन बघा, इथं 2 लोन पेअर आहेत पण ॲट ए टाइम डिलोकलायझेशनमध्ये एकच लोन पेअर भाग घेतील ना. 2 कसे घेतील? ॲट ए टाइम. म्हणजे हे इथं आला, हे इथं गेला. म्हणजे लोन पेअर सिंगल डबल, लोन पेअर डबल सिंगल डबल, एकच लोन पेअर भाग घेतात. 2 नाही ॲट ए टाइम. लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लगेच नोट करायचं खाली. 2 लोन पेअर असतील तरी ओनली 1 लोन पेअर टेक पार्ट इन द डिलोकलायझेशन. मग सायक्लिक आहे, प्लॅनर आहे. मग टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 6 पाय इलेक्ट्रॉन. कसे? 2 आणि 2 4 पाय बॉन्डचे आणि एक लोन पेअर म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. मग देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज व्हॉट? देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक. आलं लक्षात तुमच्या? आता बाळांनो याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव दिस सल्फर. आता सेम सिच्युएशन. सल्फर ऑक्साईडमध्ये काही फरक नाही. येस सेम. How many pi electron? 6 pi electron. Therefore the given compound is what? Therefore the given compound is aromatic. So these are the very interesting situation related with this concept or related with this phenomenon. म्हणजे तुमच्या ते लक्षात आलं असावं की तुम्हाला मी काय सांगण्याची गरज नाही. किती तुम्हाला अरोमॅटिक सांगायचं असेल किंवा अँटी अरोमॅटिक सांगायचं असेल. आता आणखी मी तुम्हाला काही एक्झाम्पल घेतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. आता आणखी एक्झाम्पल कोणते बघा बोर्डाकडे. खूप एक्झाम्पल आपण डिस्कस करू, काही अडचण नाही तुम्हाला. फक्त वेळेअभावी मी तुम्हाला व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल घ्यायला, बाकी दुसरं काही नाही. म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या त्याची कसलीच अडचण जाऊ नये आणि तुम्हाला ते सोपं जावं. राईट. आता याच्यानंतर मी जे तुम्हाला एक्झाम्पल घेतो. समजा मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, माझ्याकडे असा कंपाऊंड आहे, इथं नायट्रोजन आहे आणि इथं एक नायट्रोजन आहे, इथं H आहे, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं पण लोन पेअर आहे, इथं पण लोन पेअर आहे. मला सांगा बरं विच लोन पेअर आर टेकिंग पार्ट इन द डिलोकलायझेशन? हा लोन पेअर भाग घेईल का? हा लोन पेअर भाग घेईल. हा घेईल ना. लोन पेअर सिंगल डबल, लोन पेअर सिंगल डबल. हा घेणार नाही. लोन पेअर सिंगल डबल पण लोन पेअर डबल आहे ना. मग इफ दिस इन्व्हॉल्व इन डिलोकलायझेशन, मग टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 2 + 2 4 + 2 6. म्हणजे सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, 6 पाय इलेक्ट्रॉन. देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज व्हॉट? देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज व्हॉट? अरोमॅटिक. आलं लक्षात तुमच्या? देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक. कळलं का? आता मला सांगा, आता मी तुम्हाला असे काही एक्झाम्पल घेतो की जे एक्झाम्पल थोडेसे वेगळे असतील, थोडेसे किचकट असतील, थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतील, पण तुम्हाला ते बघावं लागेल. आता समजा मी जर तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे असा एक कंपाऊंड आहे, काही एक्झाम्पल घेतो. समजा इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. आता संपलं. सायक्लिक आहे पण प्लॅनर नाही. का तर डबल सिंगल डबल, डबल सिंगल सिंगल सिंगल, कुठलं प्लॅनर आलं? मग प्लॅनर नाही तर मग काय इलेक्ट्रॉन नाही, काय विषयच नाही. मग 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत पण प्लॅनरच नाही. मग गिवन कंपाऊंड इज काय? गिवन कंपाऊंड इज नॉन अरोमॅटिक. गिवन कंपाऊंड इज नॉन अरोमॅटिक. एक तुम्हाला एक्सेप्शनल एक्झाम्पल देतो. एक्सेप्शनल एक्झाम्पलमध्ये किती होते बघा. आता सी व्हॉट इज एक्सेप्शनल एक्झाम्पल. आता बाळांनो एक असं एक्सेप्शन आहे तुमच्यामध्ये की ते एक्सेप्शन मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एक्सेप्शन कसं आहे बघा. आता थोडंसं इकडे लक्ष द्या, 1 2 3 4. तुम्हाला काय वाटतंय? सायक्लिक आहे. तुम्हाला वाटते प्लॅनर आहे. टोटल किती पाय इलेक्ट्रॉन आहेत? 8 पाय इलेक्ट्रॉन आहेत. मग तुम्ही काय म्हणता? सर अँटी अरोमॅटिक. पण काय होतं माहीत आहे का? या कंपाऊंडचं स्ट्रक्चर असं होतं की याची प्लॅनॅरिटी लॉस होती. मग प्लॅनॅरिटी लॉस झाल्यामुळे तो कंपाऊंड अँटी अरोमॅटिक होणारच नाही. तो कंपाऊंड विल नॉन अरोमॅटिक. थोडंसं हे लक्षात ठेवा. दिस इज एक्सेप्शन. लक्षात तुमच्या दिस कंपाऊंड इज नॉन अरोमॅटिक. असे बरेचसे एक्सेप्शन आहेत.
पण एक्सेप्शनच्या नंतर मी तुम्हाला आणखी काय असे डिस्कशन करतो की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. थोडेसे आपण आणखी हायर लेवलला जाऊ, म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आणखी खूप बेनिफिट होईल. बाळांनो, समजा मी जर तुम्हाला म्हणलं सपोज फॉर एक्झाम्पल इफ आय आस्क द क्वेश्चन लाईक दिस, आता तुम्ही मला सांगा की वेदर द कंपाऊंड इज अरोमॅटिक, वेदर द कंपाऊंड इज अँटी अरोमॅटिक और वेदर द कंपाऊंड इज नॉन अरोमॅटिक. समजा माझ्याकडे असा कंपाऊंड आहे, सपोज आय हॅव दिस टाईप ऑफ कंपाऊंड, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. मग तुम्ही काय म्हणणार, सर सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, पण 8 पाय इलेक्ट्रॉन आहेत का? तर 6 इलेक्ट्रॉन पाय बॉन्डचे 2 निगेटिव्ह चार्जचे. मग 8 पाय इलेक्ट्रॉन म्हणल्याच्या नंतर तुम्ही 1% विचार न करता देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज अँटी अरोमॅटिक. कळाल तुम्हाला? म्हणजे मी म्हणलं तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही आणखी एक एक्झाम्पल बघा. याला दिस इज अ व्हेरी फेमस अँड पॉप्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज कॉल्ड द अँथ्रॅसिन. याला केमिस्ट्रीमध्ये अँथ्रॅसिन म्हणतात. 3 फ्युज्ड रिंग असले की हे वर लिहिले की त्याला फिनॅन्थ्रिन म्हणतात, पण 3 ट्रायसायक्लिक कंपाऊंड इज अँथ्रॅसिन. सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, टोटल इलेक्ट्रॉन बघा, डबल सिंगल डबल, टोटल 3 आणि 2 5 आणि 2 7, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन आहेत 14 पाय इलेक्ट्रॉन. आणि 14 इज अ नंबर ऑफ अरोमॅटिक. बघा तुम्ही लिस्टमध्ये बघा 14 का, तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. पाय -2/4, 14 -2/4 4 त्रिकम 3 आहे, म्हणजे हा कंपाऊंड काय झाला तुमचा? अरोमॅटिक. दिस कंपाऊंड इज व्हॉट? अरोमॅटिक. म्हणजे whenever we discussing this phenomenon, this is very simple things to decide whether the given compound is aromatic or not. समजा मी म्हणलं तुम्हाला सपोज आय हॅव दिस टाईप ऑफ कंपाऊंड, and here negative, this is सायक्लोब्युटीन डायॲनायन. प्रश्नच नाही. निगेटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल निगेटिव्ह, म्हणजे फुल डिलोकलायझेशन. सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, मग टोटल इलेक्ट्रॉन 6 पाय ना, का 6? 2 निगेटिव्ह आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आणि 1 पाय बॉन्ड 6 इलेक्ट्रॉन. देअरफॉर द गिवन कंपाऊंड इज व्हॉट? गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक. लक्षात तुमच्या? म्हणजे एखाद्या कंपाऊंडला, आता मी तुम्हाला असे एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला थोडंसं किचकट, पण तुम्ही घाबरायचं नाही. घाबरायचा काय विषय असतो मला सांगा, नॉर्मल थिंग्स आहेत. आता बाळांनो, मला तुम्हाला कोणते एक्झाम्पल सांगायचे आहेत? मी थोडंसं किचकट म्हणजे काय म्हणतो मी तुम्हाला, सपोज फॉर एक्झाम्पल बघा. आता समजा आपण जर कन्सिडर केलं एखादा कन्सेप्ट आपण डिस्कस करू, तो म्हणजे कसा? समजा मी म्हणलं तुम्हाला माझ्याकडे, आता कधी काय करतात माहिती आहे का तुम्हाला, असे प्रश्न विचारतात, डेंजर असतात ते प्रश्न काढणारे लोक. म्हणून आपण थोडंसं काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. प्रश्न काढणारे लोक अवघड काढतात प्रश्न आणि विचारतात वेदर द कंपाऊंड इज अरोमॅटिक ऑर नॉट. आता झालं कन्फ्युजन. घाबरायचं नाही. हा पोलार बॉन्ड आहे. पोलार का तर हे इलेक्ट्रॉन वरच जातील ना. का जातील? ओची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग हे जर इलेक्ट्रॉन वर गेले तर याचं रेझोनन्स काय मिळेल तुम्हाला? इथं डबल बॉन्ड हा ओ होईल मायनस आणि हा प्लस होईल. मग एकदा हा प्लस झाला की अरोमॅटिक झाला. बघा का? पॉझिटिव्ह सिंगल डबल सिंगल पॉझिटिव्ह, म्हणजे ऑटोमॅटिकली दिस कंपाऊंड बिकम काय? अरोमॅटिक. कळलं तुम्हाला? असंच तुम्हाला काय म्हणतात? सायक्लोट्रोपोलोन. हे पहा, तुम्हाला काय म्हणतात? समजा असा कंपाऊंड तुम्हाला दिलाय, इथं आहे तुमचा डबल बॉन्ड हो. मग विचारता तुम्हाला अरोमॅटिक आहे का? प्रश्नच नाही. हे इलेक्ट्रॉन वर गेले, इथं प्लस आला, मग पॉझिटिव्ह सिंगल डबल, मग 6 पाय इलेक्ट्रॉन, द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या अरोमॅटिसिटीवरून डिसाईड करता येतात. म्हणून आय होप द कन्सेप्ट इज रिक्वायर्ड टू डिसाईड द अरोमॅटिसिटी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता इथून पुढे कुठले स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला सांगता येईल वेदर द गिवन कंपाऊंड इज अरोमॅटिक, नॉन अरोमॅटिक or anti-aromatic. In next lecture we are discussing the next point. Thank you very much.